हाय हाय होय होय, हाय हाय होय होय, हाय हाय होय होय. कसं काय मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल वरती. थोडंसं डिले झालंय पण यावेळेस मी लवकर आलोय. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे कॉमेडी क्वीन्स, ज्या अजून पण टिकटॉकच्या काळातले क्रिंज जोक्स मारून स्वतःला क्रिएटर समजताय. मावशीची गाणी. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पहिली कॉमेडी क्वीन आहे लेडी डॉन AKA थेरगाव क्वीन. या क्वीन संघ आपल्या चॅनलचं एकदम जुनं नातं आहे. हे बघ मी तुझ्यासाठी चॉकलेट आणते. कोणतं आहे? मेलोडी. हा तुला उडी. आणि तू पण. जेव्हापासून ही लेडी डॉन जेलमध्ये जाऊन रिटर्न आली आहे तेव्हापासून हिच्यात सुधार नक्की झालाय. पण हिच्या अंगातले छपरी चाळे अजून पण गेले नाहीये. ही अजून पण हृदयातून छपरी रील स्टारच आहे. कारण फावडा लसूण करायची सवय तिची अजून पण गेली नाहीये. अरे साक्षी, ही किसनी घेऊन कुठं चालली? अरे माझ्या बॉयफ्रेंडचा फोन आलता, घरी कोण नाही, किस करायला ये म्हणून. वा, अप्रतिम कॉमेडी, अप्रतिम कॉमेडी. लॉजिक घंटा, सेन्स घंटा, बकचोदी 100%. अरे माझ्या बॉयफ्रेंडचा फोन आलता, घरी कोण नाही, किस करायला. आता आपली लेडी डॉन ही किसनी घेऊन जाऊन बॉयफ्रेंडच्या वस्तूचा किस करणार आहे. या कॉमेडी करणाऱ्या रील स्टारनी जर शेवटचं क्रिंज दलिंदर भोकाचं म्युझिक नाही टाकलं तर यांचा जोकच वाटत नाही. दादानी भाईगिरीचा स्टेटस टाकला समजून जायचं की दादा कुठून तरी मार खाऊन आलाय. लेडी डॉनच्या या स्टेटमेंटशी मी 100% सहमत आहे. कारण आपल्या लेडी डॉनला याचा पर्सनली एक्सपिरियन्स आहे. आजकालच्या पोरांचं कसं झालंय माहिती का? अभ्यास करतात झाडभर आणि मोबाईल बघतात रात्रभर. दळिंद्रे कुठचे. आजकाल लेडी डॉनचं कसं झालंय माहितीये का? कॉमेडी करायची शार्टभर आणि फिल्टर लावून क्रिंज करायचं डांगभर. दलिंदर कुठचे. मार्केटला आली तर नीट राहायचं, आमच्या नादी नाही लागायचं. कारण आम्ही बिल्डिंग बघूनच सांगतो किती मजदूरांनी काम केलंय. आणि ही गोष्ट बिल्डिंग साठी नव्हती. यांच्याकडे बघून असं वाटतं यांच्या बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन साईटवर मजदूर गेले पण काम अपूर्णच ठेवून आले. आणि ही गोष्ट बिल्डिंग साठी नव्हती. पोरांना रशियन पाहिजे, पोरींना कोरियन पाहिजे, पण मला फक्त महाराष्ट्रीयन पाहिजे. मला नाही वाटत लेडी डॉन तुझ्या अशा चाळ्यांनंतर सोशल मीडियावरती क्रिंज केल्यानंतर तुला आफ्रिकन सुद्धा भेटेल म्हणून. व्हिडिओत पुढे जाण्याआधी मी काहीतरी युनिक शोध लावलाय, तो तुम्हाला सांगतो. मी एक युनिक वे शोधलाय ऑनलाईन गेमिंग एक्सपिरियन्स एनहान्स करायचा. मी पर्सनली इम्प्रेस झालोय मोस्टबेटच्या वाईड रेंज ऑफ गेम सिलेक्शन्स आणि क्विकेस्ट स्पीडरॉल्स मुळे. पुढे जाण्याआधी सांगतो मी इलिगल हॅकिंग बद्दल नाही सांगणार आहे तुम्हाला, पण एक प्रो टिप आहे ज्याच्यामुळे तुमचे विनिंग चान्सेस इन्क्रीज होऊ शकतात. एकदम सिंपल ट्रिक आहे. फर्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला गेम चूज करायचा आहे आणि खेळायला सुरुवात करायची आहे. मजा नाही येते, सेकंड स्टेप कडे वळा. सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला ब्राउझरचे कॅच क्लिअर करायची आहे, ही एक इफेक्टिव्ह ट्रिक आहे. आणि थर्ड स्टेप मध्ये तुम्हाला गेम खेळायला परत सुरुवात करायची आहे. काही ऍप्स तुमची डाटा हिस्ट्री ठेवू शकता आणि जर तुम्ही लालची झाले तर तुमचे गेमिंग रिझल्ट अफेक्ट करतील. हे माझे काही लाईफ हॅक्स आहे मोस्टबेट वरती ऑनलाईन गेमिंग एक्सपिरियन्स एनहान्स करण्यासाठी. तुम्ही पण असंच माझ्यासारखं क्युरियस राहा आणि तुमचं गुड नॉलेज चांगल्या कामासाठी युज करा. मोस्टबेटची लिंक पिन कमेंट मध्ये दिलेली आहे. मग वाट कसली बघताय, लगेच जाऊन साइन अप करा. आणि साइन अप करते वेळी माझा प्रोमो कोड यूज करायला विसरू नका एक्स्ट्रा बोनस साठी. शिवाय तुम्हाला मिळू शकतात 250 फ्री स्पिन साइन अप केल्यानंतर. सेफ खेळा मोस्टबेट सोबत. लेट्स मेक मॅजिक हॅपन टुगेदर. या आता लेडी डॉनला जरा वेळ साईडला ठेवून आपण सेकंड कॉमेडी क्वीन बघू. द वन अँड ओनली निबार झालेली काकू म्हणजे सोनी तपकीर. काकूला मागच बोललेलो काकू सुधरा, पण काकू म्हणजे कुत्र्याचं शपूट, वाकडं ते वाकडं. शाळेतला सगळ्यात फेमस डायलॉग, मॅडम हा हलवतोय. बाई नक्की शाळेतच जातात त्या का दुसरीकडे कुठे जातात त्या? नाही म्हणजे आमच्या शाळेत असे डायलॉगच फेमस नव्हते. हे डायलॉग फक्त तुमच्याच शाळेमध्ये फेमस होते. मला नाही माहिती तुम्ही कोणत्या शाळेत जात होत्या, पण शाळेत शिकण्यासाठी जातात. कोण काय हालू राहिलं हे पाहण्यासाठी नाही. मुलीच्या घरच्यांना मुलगा दुधाने धुतलेला पाहिजे, मग त्यांची मुलगी कित्येक जणांच्या दह्याने धुतलेली का असाना, असं कुठं असतंय? किती खौट तोंडाची ही बाई. नाही म्हणजे काय लॉजिक आहे का त्या बोलण्याला? 100त एखादी पोरगी खराब राहती, पण तिच्यावरून अख्ख्या पोरींना टार्गेट करायचं लायसन्स या शूरपणखेला कोणी दिलंय? एखाद्याने जर त्यांचं पूर्ण आयुष्य पानाला लावून पोरगी लहानची मोठी केली असेल तर ते घरचे तिच्या आयुष्याचा विचार नक्की करणारच आहे. याच्यात तुमची डावळाडवळ कशासाठी? पोरगा ते दुधाने धुतलेलाच पाहणार आहे. तुमच्यासारखे डोक्याची पांगळं होऊन चालणार आहे का? आणि राहिला विषय दयाचा, तर त्याच्यात तुमची एक्सपर्टीज जास्त वाटते काकू. एखादी बाई दिसायला हँडसम असेल तर पुरुष तिच्या प्रेमात पडेल. काय? पण जर एखादा पुरुष दिसायला ब्युटिफुल हँडसम स्मार्टनेस असेल तर 100% एखादी बाई त्याच्या प्रेमात पडेल. एक मिनिट, मला समजलं नाही नक्की आंटीला काय म्हणायचंय.
एखादी बाई दिसायला हँडसम असेल तर पुरुष तिच्या प्रेमात पडेल, पण जर एखादा पुरुष दिसायला ब्युटिफुल हँडसम स्मार्टनेस असेल तर 100% एखादी बाई त्याच्या प्रेमात पडेल. अरे काय आहे नक्की या बाईला म्हणायचं काय आहे? बाई हँडसम आहे का पुरुष ब्युटिफुल आहे का पुरुष हँडसम आहे बाई ब्युटिफुल आहे? चालवलंय काय केमिकल लॉच्या झालाय मावशी? काय फिनाईल मध्ये गांजा टाकून पिऊ राहिली का? पण जर तुमच्या तोंडातले शब्द गोड असेल तर अख्खं जग तुमच्या प्रेमात पडेल. ओ माय गॉड, आत्ताशी मला तो पॉइंट क्लिअर झालाय. आंटीला नक्की काय म्हणायचं होतं, पण आंटी तुमच्याकडे दोन्हीपैकी काहीच नाहीये. ना तुमचं तोंड हँडसम आहे ना तुमचे शब्द गोड आहे. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये शिव्या खाताय. खरी मजा तर किस करण्यात आहे, चॉकलेट खाऊन कोणाचं भलं झालंय. आता ह्या कॉमेडी क्वीनची हिपोक्रेसी बघा. कडू आहे पण सत्य आहे. मुली खरं प्रेम करणाऱ्या मुलांपेक्षा जास्त वापर करणाऱ्या मुलांवर जास्त विश्वास ठेवतात. बरोबर ना? हा, मग तुम्हाला तर डॉक्टरेट पदवी भेटली पोरापोरींच्या लव्ह रिलेशनशिप मध्ये. कोण कोणावर ट्रस्ट करतय, कोण कोणाची ठोकतय. नो कंट्रोल. आय एम आउट ऑफ कंट्रोल राईट नाऊ. आंटी तुम्हाला बक्षोदी बी करायची, तुम्हाला ज्ञान बी पाजायचं. नक्की काहीतरी एक ठरवा तपकीर बाई. कृष्णाला 16,000 बायका होत्या, तो त्याचा मित्र सुद्धा मला कधीच विसरला नाही. आणि माझा मित्र त्याला कुठे एक झिपरी नाही पटली तर बावळट फोन पण उचलत नाही. या अशा भिकारचोट आणि दलिंदर लोकांमुळे धर्माबद्दल मिसकन्सेप्शन पसरताय. किती कॅज्युअली बोलून गेले श्रीकृष्णाला 16,000 बायका होत्या तरी तो त्याचा मित्र सुद्धा मला विसरला नाही. अरे तो देव आता. तू देवाला एका छपरी मित्रासंग कम्पेअर करून राहिली. तू छपरी, तुझा मित्र छपरी. आणि अजून एक, देवाला माणसांसोबत कम्पेअर करायची तुमची लायकी नाहीये. गुन्हेगार हा कधीच वाईट नसतो. तो ज्या पण मित्राच्या ताटात खातो ना त्याच्या आईला आई आणि बहिणीला बहीणच मानतो. ही बाई डोक्यातच नाहीये भाई. हिच्या तारा जाळाले, हिचे आट्टे सारखले. ही सायकोपॅथ आहे डायरेक्ट. ही काही बी बोलू राहिली. गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देऊ राहिली. अरे गुन्हेगार आहे तो. गुन्हेगार चांगला कस काय राहू शकतो? तो जर चांगला असता तो गुन्हेगार झाला असता का? नाही, म्हणजे मित्राच्या आई बहिणीला तो आई बहिणीसारखं पाहिल आणि बाहेरच्या आई बहिणीला हौसेच्या नजरेने पाहिल. शहरातल्या बायका उन्हाळ्यात वॉटर पार्कला जातात आणि खेड्यातल्या बायका कर कुरड्या, कर चकल्या, लाट पापड. आणि या तपकीर आंटी सारख्या रिकाम टाकड्या बाहेर रील्स वरती कॉमेडीच्या नावाखाली पातळ लागत आहे. पोरगी पटवणं सुद्धा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखं झालंय. जागा 1 आणि उमेदवार 550. या बाईला हिच्या हिपोक्रेसीसाठी काळ्या पाण्याची शिक्षा व्हायला पाहिजे. गांजा पिऊन रील्स बनवून राहिली ही बाई. आणि हिला परफेक्ट गेम कळालाय की ही तीच ऑडियन्स टार्गेट करतेय जी पोरींना हेट करते. वन साइड पोरींची बदनामी करते आणि सिंपती घेते त्या पोरांची जे होतीये हिच्यासारखे, ज्यांचे विचार छपरी आहे आंटी सारखे. आणि हिला पण माहितीये ही ऑडियन्स मला फॉलो करणार, माझा फॉलोअर बेस वाढणार, त्याच्यामुळे ही फक्त पोरींनाच टार्गेट करते. अरे काय लावलंय काय तू? चला तर आता सोने तपकीरला परफेक्ट ग्राइंड केल्यानंतर आपण वळूया थर्ड कॉमेडी क्वीन कडे. ती म्हणजे डीजे रीना. वाजवूया तिचा तुंतुना. तिच्यासाठी माझ्या मित्रानं हलवणं सोडून दिलं होतं, पण ती माझ्या मित्राचं अख्खं आयुष्यच हलवून गेली. हा, मग आता तू एक काम कर, तिची जागा भरून काढ आणि तुझ्या मित्राचं जे हलवलेलं आयुष्य आहे ना त्याला स्थिर कर आणि उभं कर. काय पोरींचं कसं असतं माहितीये का? गांडीला लय मास आणि मला बघून हास. कसं? डीजे रीना, तुला काय वाटतं का नाही स्वतःची आत्मकथा अशी 4 चौघात सांगायची नसती? कसं? गर्लफ्रेंड ही आतल्या चड्डी सारखी पाहिजे. वा वा वा, काय डायलॉग आहे. इर्षाद. गर्लफ्रेंड ही आतल्या चड्डी सारखी पाहिजे. म्हणजे गर्लफ्रेंड थोडक्यात अंडरपॅन्ट पाहिजे. म्हणजे अंडरपॅन्टला गर्लफ्रेंड बनवलं तर काय वाईट आहे? असली तर पाहिजे, पण दिसली कुणालाच नाही पाहिजे. तू जर आता या क्षणाला माझ्या समोर असती ना, शाल आणि श्रीफळ देऊन तुझा सत्कार केला असता. कारण डीजे रीना छुत्या. तो तिला भेटण्यासाठी मारत होता कामावरून सुट्ट्या. आता काय ती सोडून गेली, घरी बसून खेळतोय घोट्या. गाण विचार नका करू. हा, लोकांनी घाण विचार नाही करायचा, पण कॉन्टेंटच्या नावाखाली क्रिंज करून तुम्ही बादा हागायचं. वार दुनिया. चला तर मग आजच्या पुरतं इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू. आणि व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. असे नमुने जर तुम्हाला पाहायला भेटत असतील तर मला इन्स्टावरती शेअर करा. आपण त्यांना पण ग्राइंड करू. आणि मोस्टबेटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, पिन कमेंट मध्ये दिलेली आहे. नक्की चेकआउट मारा. बाय बाय. 17 कोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं दगे भाव नाही तर सोडून दे. गोड बोलून मारणारे रोजच भेटते.